पप्पांना सांगू कामाला नका जाऊ. मला काय म्हणतो तू बरं अरे लगेच तुझं साईन करू. कामाला जाऊ नका बरोबर. अरे लगेच होतो. अरे येतो लगेच लगेच जाऊन येतो. तू इकडे हो. चल ये. हा इथंच थांबा तुम्ही. चला चला या. चल किट्टो घाल किट्टो घाल चल. इथंच राहून द्यायचं होतं का आम्हाला नव्हतं पाठवायचं. बघितलं ना तुम्ही लाडू किती आम्हाला त्रास देत आहे ते. तर काय त्याच्या पप्पांना आज त्याला ड्युटीला जाऊन द्यायचं नव्हतं. पप्पांना म्हणत होता की घरीच बसा आज ड्युटीला जाऊ नका. काय माहिती त्याला आज काय झालं. असं काही कधी करत नाही तो. पण आज त्याला काय झालं काय माहिती. खूपच रडत होता. अर्धा पाऊण तास झालं खूप त्याने त्रास दिला. तर पप्पांसोबतच खाली जिन्यामध्ये निघाला होता. मग त्याचे पप्पा म्हणले मी खाली पार्किंगमध्ये थांबतो तू येतोपर्यंत शूज किट्टो घालून नाही का. मग त्याला म्हटले आपण किट्टो घालू. मग आला बघ कसं बसत तरी त्याला नादवलं. मग तो किट्टो घातला त्याचे पप्पा तोपर्यंत ड्युटीला निघून गेले. मग त्या दोघांना मी अशी बाजारामध्ये आले आणि आईस्क्रीम वगैरे घेऊन दिलं. तेव्हा खूप शांत झाला. हे असं मुलांचं असं कधी कधी घाईला आले ना खूप म्हणजे त्रास देतात बघा. तुमची मुलं अशी करतात का हो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे अशी मुलं रडायला लागली त्रास द्यायला लागली की मग हातातलं काम सोडायचं. भांडी वगैरे स्वयंपाक काय असेल ते सोडायचं आणि त्यांना घेऊन बसायचं किंवा बाहेर खाली घेऊन बाजारामध्ये फिरायला जायचं. आपल्या आईवडील कुठं बाहेर निघलेले असायचे तर आपणही असं लहानपणी त्यांच्या मागं लागायचं. तसंच आपली मुलं सुद्धा तशीच करत आहेत. आपल्या मागं लागतात कुठं निघलं की. तर ही लहान मुलं खूप निरागस असतात. थोडंसं गोड बोललं थोडं खाऊ वगैरे दिला की शांत होऊन जातात. पण त्यांना जो आवडीचा खाऊ आहे तर त्यांना घेऊन दिला मग खूप शांत झाले खूप खुश झाले बघा. थोड्या वेळ पार्किंगमध्येच बसले आणि मग घरी आले. चला बाय बाय भेटू उद्या.